नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत. सायली म्हणत असते स्वयंपाक झालेला आहे, जेवण तर करायला पाहिजे होतं अर्जुन सरांनी, पण त्यांना आता ब्लॅक कॉफी काय सुचते, काय टाईमपास चालला यांचा. खरंच तिला खूप चिडचिड होत असते. कॉफीची वेळ आहे, काही जेवणाची आहे ना. मग ती इकडे बघत असते तर इकडे अर्जुन आणि मानसीमध्ये गप्पा चालू असतात. तेव्हा ती विचारते चैतन्याला कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो चैतन्य माझ्यापासून खूप दूर गेला आहे, तो आता सध्या इथे येत नाही. मग मानसी म्हणते आपली मित्रांना कोणाची तरी नजरच लागली. कुणाल आणि आपण सगळेजण किती घट्ट मित्रमैत्रिणी होतो. मग तो त्याच्या बुक शेल्फमध्ये बघत असतो. ती म्हणते काय हवं आहे, मी तुला काढून देते. पण ती काढायला जाते तर तिच्या मागे अर्जुनही जातो. तुझा हात नाही पुरणार, मी काढतो असं म्हणत. मग सायली येते. सायलीला राग येतो. सायली म्हणते तुम्ही दोघं इथे बसा ना, तुम्हाला काय हवं आहे मी तिथून काढून देईन ना. तेव्हा अर्जुन म्हणतो तू किती बुटकी आहे, तुझा काय हात पुरणार इथे, तुला थोडीच ना तिथनं पुस्तक काढता येणार आहे. मैत्रिणीसमोर तिचा अपमान झाला म्हणून तिला खूप राग येत असतो. अर्जुन खूपच विचित्र वागतोय आणि सायलीकडे थोडंही लक्ष देत नसतो. तिचा अपमान झाल्यामुळे तिला खूप राग आलेला असतो आणि दोघंजण इतके बोलण्यात मग्न असतात का त्यांचं सायलीकडे लक्षच नसतं. सायली कॉफी घेऊन उभी असते पण ते दोघंजण गप्पा मारत असतात. मग सायलीला राग येतो. ती मानसीच्या अंगावरती कॉफी सांडवून देते. मग ती सांडलेली कॉफी पुसण्यासाठी अर्जुन बिचारा धडपड करू लागतो. इकडे रविराजच्या घरी आला आहे प्रियाचा बॉयफ्रेंड त्याला भेटायला. तिने ट्रेन करून पाठवलेलं असतं कसं बोलायचं काय बोलायचं. मग रविराज सर तन्वीला म्हणतात तू बाहेर जा, मला निवांत एकांतात त्याच्याशी बोलायचं आहे. मग तिचे पाय जड झालेले असतात. तिची अजिबात इच्छा नसते बाहेर जाण्याची, पण बाबांनी सांगितले म्हणून तिला जावं लागलं. इकडं लगेच तिचं बॉयफ्रेंड तिला मेसेज करू लागतो. रविराज म्हणतो तिला मेसेज करून काही सांगू नको, फोन ठेव आता. किती शार्प माइंड वकील आहेत. मग ते त्याला म्हणतात इथे बस, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. कपाटात जाऊन कपाटातनं काहीतरी बाहेर काढतात आणि मग त्याच्याजवळ येऊन बसतात. त्याला म्हणतात तू माझ्या मुलीवर किती प्रेम करतोस. मग तो म्हणतो खूप करतो. तेव्हा तो 5 लाख रुपये काढतो, टेबलवर ठेवतो. जर तुझं खरंच प्रेम असेल तर हो बोल, नसेल तर नाही बोलायचं आणि हे पैसे घेऊन इथून ताबडतोब निघून जायचं, तुला हे एवढे पैसे मिळतील. मग तो विचार करतो ती प्रिया दीडदमडीचे काय पैसे देणार, चिल्लर 5 लाख रुपये भेटत आहे ते घ्यायला हवे. मग तो पटकन 5 लाख रुपये उचलतो. मग रविराज म्हणतो तुझी खरी किंमत मला कळली आहे, पुन्हा इथे कधीही यायचं नाही, कुठल्याही प्रकारे तुम्ही प्रियाशी कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही. आणि मग तो निघून जातो. तन्वी फोन करत असते पण तिचा बॉयफ्रेंड फोन उचलत नाही म्हणून रविराज तिला सांगतो तुझा बॉयफ्रेंड फ्रॉड होता, पैशांसाठी तुझ्या मागे लागला होता, मी त्याला पैसे फेकले आणि त्यांनी लगेच ते उचलले आणि तुला सोडून कायमचा निघून गेला, तो चांगला माणूस नव्हता. मग ती रडायचं नाटक करते. बघ ना बाबा, माझ्या आयुष्यात कधी प्रेम राहणारच नाही का, माझ्या नशिबी कधी कोणाचंच प्रेम येणार नाही असं म्हणत रडून तिचं जिरवण्याचा प्रयत्न करते. तिला रागही येत असतो, त्या मूर्ख मुलांनी पैसे घेतले, आता त्याला ती काही सोडणार नाही. इकडे सायली खूप मोठ्या विचारात उभी असते. मग तिला हाक मारतो काय झालं, इथे कॉफी ठेवा गं, जा इथून. ती म्हणते मग अशी पाहिलेलं कॉफी ओतण्याचं ते स्वप्न होतं. मग पुन्हा ती वापस जाते आणि म्हणते तुम्हाला एक विचारू, तुम्ही जेवणाची वेळ झाली आहे, काहीतरी खाता का. तेव्हा तो म्हणतो हेल्दी काहीतरी आण, कारण ही डाएटवरती असते. हेल्दी म्हणजे नक्की काय आणू. मग अर्जुन तिला विचारतो काय खायचं आहे तुला. तेव्हा ती सांगते ओट्स आणि मसाला ओट्स मस्त लागतात. तो म्हणतो तुझी अजूनही सवय गेली नाही ओट्स खाण्याची, तुझी फेवरेट आहे ना. मग ती म्हणते मसाला ओट्स म्हणजे काय. तो तिला सांगतो काय आणि कसं. इकडे ती किचनमध्ये जाते पण तिचं सगळं लक्ष त्या दोघांकडेच असतं. तेव्हा ती म्हणते तू कॉलेजला असताना किती माझ्यासारख्या हॉट मुलींच्या मागे लागायचा, लग्न करताना एवढं साधारण मुलीशी कसं केलं. अर्जुन तिला म्हणतो कामाकडे लक्ष दे, ह्या विषयांवर बोलू नको आता. पण सायलीला खूप वाईट वाटत असतं कारण तिला खूप साधारण मुलगी ती म्हटली म्हणून. जवळजवळ ती स्वप्नातच जाते अर्जुन आणि मानसीच्या. दोघांचं लग्न लागतंय, घरचे सगळेजण आनंदाने त्या दोघांना एकत्र आणताय, फोटो काढताय असं स्वप्न ती चितू लागते, बघू लागते आणि पुन्हा शुद्धीवर येते, डोळे पुसते आणि त्या मॅडमसाठी ओट्स बनवायला जाते. मसाला ओट्स असं म्हणत पळी आपटत बनवते. बनवून झाल्यानंतर पुन्हा त्या दोघांसमोर जाऊन उभी राहते. पण ते दोघंजण इतके मग्न असतात तिच्याकडे 1 मिनिटही बघायला अर्जुनकडे वेळ नसतो. बिचारी सायली. पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.
लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.